काम त्यांच्या हाती होतं आणि त्यांचं जे काम करण्याची पद्धत होती त्याच हेतूने म्हणजे तोच विश्वास मला असं वाटत होतं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. पण आम्ही 3 बहिणी होतो. विनायक आबा मोरे हे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आणि 2022 पर्यंत 5 वर्षांचा कार्यकाळ होता. त्याला जाताना आमच्या चिखली गावामध्ये टाळ टाकून गेले. हो, त्यामुळं आमच्या चिखलीला टाळगाव चिखली हे नाव प्राप्त. त्याच पद्धतीने दादांनी जे आजूबाजूचे गावं आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी किंवा लोकनाट्य मुलांचे कार्यक्रम असतील हो किंवा काय त्या घेण्यासाठी त्यांनी तो टाउन हॉलचा एक प्रश्न आमचा आंध्रा मास्केड या गावांचं आणि आमच्या चिखलीपर्यंत आणण्याचं काम दादांनी केलेलं आहे. त्यात आता 100 MLD पाणी तर आत्तापर्यंत आलेलं आहे. बरोबर. 165 MLD पाणी येईलच, बरोबर. त्यात काही वाद नाही. पण तिच्या भावना ती तिच्यापासून व्यक्त करत असते. बरोबर. त्यामुळं मला महिलांचं प्रति आता तुम्ही सांगितलं की बाबा संधीचं सोनच राहतं, पण आपल्या प्रभागामध्ये काही सोसायटी आहेत म्हणजे राज्याच्या म्हणजे देशाच्या कानात धारकांचं पण त्यांच्या जरी आपण त्यांना भेटायला गेलो तर त्यांचे काही प्रॉब्लेम असतील ते आपल्याला सांगत असतात. त्यामुळे त्यांचे पण जे नमस्कार, महाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महाई न्यूजने वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आणि या मुलाखतींना शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक 1 चिखलीमधील नवोदित उमेदवार सोनम विनायक आबा मोरे या ठिकाणी आलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे हे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हे दोन्ही दाम्पत्य सामाजिक सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेले दिसते आणि अशा या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेण्याचा योग आज या निमित्ताने आलेला आहे. सोनम विनायक आबा मोरे या श्रीराम वरददायिनी सखी मंचच्या अध्यक्षा आहेत आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या त्या सरचिटणीस म्हणूनही काम करत होत्या. सोनमताई, तुमचं महाई न्यूजच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. महाई न्यूज या चॅनलने मला तुमच्यासोबत संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या टीमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद ताई. ताई, मला सांगा की उमेदवार म्हटलं की तो उमेदवार काय आहे, त्या उमेदवाराची पार्श्वभूमी काय आहे आणि त्या उमेदवाराचं काम काय आहे यावरती अनेकदा चर्चा होते. तर माझ्यासह तुमच्या प्रभागामध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांना सोनम मोरे यांची राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी ऐकायला आवडेल. मी सोनम विनायक आबा मोरे. माझं माहेर इंदोरी. बरं. माझे वडील सुनील बबनराव चव्हाण कॅडबरी कंपनीमध्ये ते लीडर होते. अच्छा, कामगार नेते होते. हो, कामगार नेते म्हणून त्यांनी काम केलेलं. त्याच पद्धतीने इंदोरीची जी ग्रामपंचायत होती तिथं ते 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते. 15 वर्ष? 15 वर्ष. क्या बात आहे. आणि माझे जे आजोबा आहेत ते सुद्धा सामाजिक काम म्हणा किंवा आपले जे श्रावण महिन्यात जे लोक असे ग्रंथ वाचतात तर त्यांचे ते ग्रंथ वाचून लोकांना अर्थ समजावून सांगण्याचं काम म्हणजे आमच्या ते इंदोरी गावात करत होते. बरं बरं बरं. अशा प्रकारचा आमचा हा वारसा होता. एक माझ्या वडिलांचा वारसा होता. माझ्या वडिलांची इच्छा होती की राजकारणात समाजसेवेचं काम त्यांच्या हाती होतं आणि त्यांचं जे काम करण्याची पद्धत होती त्याच हेतूने म्हणजे तोच विश्वास मला असं वाटत होतं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. पण आम्ही 3 बहिणी होतो. बरं. स्थळ आलं, पहिलं स्थळ आलं आणि वडिलांनी लगेच लग्न ठरवलं आणि लग्न संसाराचा श्री गणेश झाला. तर त्याच्यानंतर 2010 पासनं आमचं जे आबा आहेत माझे मिस्टर विनायक आबा मोरे ह्यांचं थोडंसं सामाजिक कार्यात लक्ष वेधत गेलं. त्यांना पण आवड लागली, आवड निर्माण झाली की आपण समाजकार्य केलं पाहिजे, लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे. हा वारसा माझ्या सासूबाई
ग्रामपंचायत सदस्य म्हणून पण त्यांनी काम केलं होतं. म्हणजे तुमच्या सासू विनायक आबांच्या आई. आई ज्या आहेत त्यांनी चिखलीच्या ग्रामपंचायत सदस्यपदी काम काम केलं. केलेलं आहे. बर बर बर. आणि त्याच्या आधीची गोष्ट म्हणजे जे माझे सासरे होते, माझं दुर्दैव म्हणल की आज ते नाही आहेत. हा जो आमचा एवढा मोठा पराक्रमिक किंवा ही जी आबा एवढं तुम्ही मोठं जे काम यशस्वीपणे करताय, काम करताय. ते बघण्यासाठी ते नाही आहेत. पण त्यांची इच्छा होती की आपल्या घरातलं कोणीतरी मोठं व्हावं किंवा एक समाजसेवेचं काम त्यांनी करावं. तोच हेतू आबांनी पुढे ठेवून आम्ही दोघं पण आज 15 वर्ष झाली दादांच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत आहोत आपल्या चिखली परिसरामध्ये. बर बर. आपलं शिक्षण सगळं इंदोरीला झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी पर्यंत इंदोरीला झालं आणि 11वी 12वी माझे तळेगावला इंद्रायणी महाविद्यालयात झालं. बर बर बर. म्हणजे तुम्हाला तसं पिंपरी चिंचवड नवीन नाही? नवीन नाही तसं. म्हणजे चिखली गावातलं तुम्ही सांगितलं, तर चिखली गावच्या राजकीय जी पार्श्वभूमी आहे चिखली गावची, त्याच्याबद्दल काय सांगा? चिखली गावची जी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे आमचं पूर्ण मोरे फॅमिली काहीतरी माझ्या लग्नाच्या आधी बर बर आमच्या मोरे फॅमिलीचा एक मेंबर नगरसेवक झाला होता. त्यानंतर कोणीच नाही. 2012ला आबांची इच्छा होती, पण त्या टायमाला आमची म्हणजे त्यांना खंबीर पाठिंबा नव्हता. त्यामुळे आम्ही त्या टायमाला ताकद कमी पडली. हो. त्याच्यानंतर मग नंतर आबांची गाडी एकदम सुसाट सुटली. हो. आणि आबांनी एकदम, आणि त्याला ताकद मिळाली म्हणजे आमदार महेश लांडगे. आजही ज्या वेळेला आबांच्याकडे पाहिलं जातं तर त्यावेळी आबा म्हणजे महेश लांडगेंचे कट्टर समर्थक म्हणूनच आबांची ओळख आहे. आता मला सांगा ताई की तुमच्या प्रभागामध्ये आता बघा, म्हणजे आता तुम्ही उमेदवार आहात, तर तुम्ही उमेदवार आहे म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार लोक. विचारणार. मग 10 वर्ष झाली, म्हणजे साधारण 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि 2022 पर्यंत 5 वर्षांचा कार्यकाळ होता. त्यानंतरच्या काळामध्ये महापालिकेमध्ये प्रशासकीय कामकाज होतं, पण राज्यात सत्ता भाजपाचीच होती. आणि या सगळ्या काळामध्ये तुमच्या प्रभागामध्ये चिखलीमध्ये झालेली काही 4 ठोस कामं तुम्ही सांगू शकाल का? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना आमच्या चिखली गावामध्ये टाळ टाकून गेले. हो. त्यामुळं आमच्या चिखलीला टाळगाव चिखली हे नाव प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर दादांनी जगातील पहिलं संतपीठ हे आमच्या चिखलीत स्थापन करून आमच्या चिखलीला एक मोठा दर्जा मिळवून देण्याचं काम दादांनी केलेलं आहे. खरी गोष्ट. त्याच पद्धतीने दादांनी जे आजूबाजूचे गाव आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी किंवा लोकनाट्य मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा काय, त्या घेण्यासाठी काही असा हॉल नव्हता, तर त्यासाठी संत तुकाराम म्हणून एक हॉल निर्माण केला. टाउन हॉल. मला वाटतंय की तो समाविष्ट जी गाव आहेत हो, त्यातला पहिला तो हॉल आहे. हो बरोबर आहे. त्यासाठी त्यांनी तो टाउन हॉलचा एक प्रश्न आमचा सोडवला. बरोबर. त्यानंतर जो खूप मोठा पाण्याचा प्रश्न होता, नक्कीच तो दादांनी आंध्रा या गावांचा जो पाण्याचा प्रश्न म्हणजे तिथून ते पाणी आमच्या चिखलीपर्यंत आणण्याचं काम दादांनी केलेलं आहे. त्यात आता 100 MLD पाणी तर आतापर्यंत आलेलं आहे. बरोबर. 165 MLD पाणी येईलच. बरोबर. त्यात काही वाद नाही. पण आतापर्यंत म्हणजे दादा जरी आमदार असले तरी दादांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही लोकांच्या मूलभूत गरजा, ज्याने की रस्ते, पाणी, वीज, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या पुरवण्याचं काम ते पण आम्ही करतो. म्हणजे दादांच्या माध्यमातून आम्ही ते काम करतो. बरं. मला आता तुम्ही सांगितलं की आम्ही कोणत्याही पदावर नसताना सुद्धा, म्हणजे राजकीय पदावर नसताना सुद्धा प्रभागातल्या ज्या गरजा आहेत, रस्ते, पाणी, वीज, असं आपण सांगितलं. चिखली आणि परिसराचा विचार केला तर ताई त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा समस्या आहे. आणि ही वाहतूक कोंडी समस्या जी आहे ती सोडवण्यासाठी आपण किंवा आपले जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचं आपण सरचिटणीस होता, तर त्यांनी काय भूमिका घेतली किंवा धोरणात्मक काही निर्णय घेतलेत का? वाहतूक कोंडी खूप मोठा प्रश्न आहे हा वाहतूक कोंडीचा. बरेच लोक चिखलीतून तळवड्यातून मोशीला जाताना
इतके त्रस्त आहेत. आहेत की सांगता सोय नाही. खरी. जे आपले पाहुणे रावळे ते इतके बोलतात की तुमच्या चिखलीतून जायची सोय नाही. मग त्याच्यावरती तुम्ही काय तुमच्या नेत्यांनी किंवा भारतीय जनता पार्टीनं म्हणून काय केलं? कारण हा प्रश्न महत्वाचा आहे. दादांनी 7 डीपी रस्ते मंजूर केले होते. बर. त्यातले 2 डीपी रस्ते पूर्ण झालेले आहेत. राहिलेत 5 डीपी रस्ते म्हणजे चिखली तळवडेचे. अच्छा, म्हणजे मध्यंतरी जे तुम्ही सांगितलं की 7 डीपी रस्ते आहेत, त्याच्यामध्ये मला वाटतं ते 2 रस्ते आहेत ते तळवडेशी रिलेटेड रिलेटेड. हो आणि 5 रस्ते तुमच्या चिखलीचे रिलेटेड होते. मध्यंतरी ती मी बातमी वाचली होती. हो हो. म्हणजे जर 5 रस्ते झाले पूर्ण, तर आता ठरवलंय की या पंचवार्षिक मध्ये हे रस्ते पूर्ण करायचे. हो आणि नक्कीच त्याच्यासाठी पाठपुरावा करणार तुम्ही? हो नक्कीच करणार. मला सांगा, तुम्ही जर पाठपुरावा केला आणि वाहतूक कोंडी जर मुक्त झाला तर तिथल्या लोकांना बराच फायदा होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो की तुम्ही मगाशी सांगितलं की मी श्रीराम वरददायिनी सखी मंचच्या माध्यमातून काम करतोय. तर मला सांगा की तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये ज्या काही उपक्रम घेतलेले आहेत त्याचा कितपत लोकांना फायदा होतो? मी श्रीराम वरददायिनी सखी मंचच्या माध्यमातून जेव्हा काम करते, ज्यावेळेस एखादी महिला असते, तिच्या पत्नीचं निधन होतं, त्यावेळेस तिच्यावर जी वेळ येते ती खूप म्हणजे हालाकीची वेळ असते तिची. त्यातून एखाद्या महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही श्रीराम वरददायिनी सखी मंच तर स्थापन केला, पण त्याच्या माध्यमातून मी 100 बचत गट चालू केले. काय सांगता? म्हणजे चिखली परिसरात 100 बचत गट आहेत? हो, 100 बचत गट आज मी चालू. एका बचत गटात किती महिला असतात? 12 ते 15. म्हणजे साधारण 100 म्हणजे 1,500 महिला तर इथंच झाल्या तुमच्या सहकारी. हो. मग या वेळेला सगळ्या महिला मैदानात उतरलेत का? हो. प्रचारात वगैरे येतात, ज्या आता महिला दिसतात सगळा तुमचीच टीम आहे सगळी? हो. एवढ्या महिला येऊ शकत नाही कारण की काही जॉबला जात असतात. बर 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 बर. आणि पण त्या सदस्य आहेत आणि त्यांना तुम्ही जोडून ठेवलेलं आहे, त्याचा फायदा आता तुम्हाला या निवडणुकीमध्ये होणार. हो हो नक्कीच. त्या बचत गट स्थापन केल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आरीवर्कचे क्लासेस म्हणा, फॅब्रिक पेंटिंगचे क्लासेस म्हणा, पार्लरचे क्लासेस म्हणा, कुकिंगचे क्लासेस म्हणा, हे असे मोफत पुरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. का तर फक्त महिलांना एक त्यांच्या संसाराला हातभार लावावा. बरोबर. प्रत्येक महिलेला गरज असते की प्रत्येक महिलेकडे पैसे नसतात. म्हणजे जर वेळ आली तर एखाद्या महिलेकडे 1 रुपया सुद्धा नसतो. आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं, एखाद्या महिलेकडे 1 रुपया पण नसतो. तर त्याच पद्धतीने महिलेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी ह्या ज्या काही उपाययोजना आहेत आपल्याकडं त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. मध्यंतरी तुम्ही देवदर्शन यात्रेचं मोठ्या प्रमाणावरती आयोजन केलं होतं. हो, आबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ज्येष्ठ नागरिक जे लोक नेलते ते 1500 लोक आम्ही ज्येष्ठ नागरिक पंढरपूरला नेले होते. तर त्यांचं पूर्ण मोफत, फक्त पंढरपूरला नाही नेलं, कोल्हापूर, बाळूमामा, आदमापूर, त्यानंतर एकविरा देवी, शिरगाव, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही देवदर्शन घडवलं. म्हणजे देव, देश, धर्म हे सगळे काही भाजपाचे विचारधारा आहे ते प्रत्यक्ष कृतीत तुम्ही अनुभवताय. तर मला महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की आपण आता निवडणूक लढवताय, नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवताय, जवळपास 60,000 लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहात. तर या निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्रभागातल्या नागरिकांना काय आवाहन कराल? मी जास्त करून म्हणजे जेंट्स म्हणजे पुरुषांपेक्षा लेडीजचा म्हणजे महिलांचा सन्मान जास्त. एक महिला दुसऱ्या महिलेला समजून घेते, तिच्या भावना ती तिच्यापाशी व्यक्त करत असते. बरोबर. त्यामुळं मला महिलांचं प्रतिनिधित्व करायला जास्त आवडतं. आणि ज्या महिलांना आज रोजगार उपलब्ध नाही आहेत, बऱ्याच अशा महिला आहेत की त्या माझ्याकडे येतात की आम्हाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ताई, आमच्या संसाराला हातभार लागला पाहिजे. हो हो, त्यांच्या संसाराला हातभार किंवा त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळवून देण्याचं काम मी नक्कीच करणार आहे. आणि ज्या काही आज जेव्हा आम्ही प्रचार करतो तर लोक एका विश्वासाने माझ्याकडे बघतात की ही आबाची बायको आहे, ही आबा काहीतरी करल. तर त्यामध्ये जे गोरगरीब लोक आहेत, त्यांचे रस्ते नाहीये, त्यांना पाणी नाहीये, त्यांच्या ज्या पोलच्या लाईट आहेत त्या लाईट नाहीयेत, तर ते नक्की करण्याचं काम मी
लोकांना आव्हान करेल की या निवडणुकीत तुम्ही मला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही मोरे परिवार राहणार नाही. आता तुम्ही सांगितलं की बाबा संधीचं सोनं करणार आहे, पण आपल्या प्रभागामध्ये काही सोसायटी धारक म्हणजे राज्याच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास आलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे. सदनिका धारक आहेत, प्रामाणिक करदाते आहेत. त्या सोसायटी धारकांसाठी आपण काय विजन ठेवलं आहे का? सोसायटी धारकांचं पण त्यांच्या जरी आपण त्यांना भेटायला गेलो तरी त्यांचे काही प्रॉब्लेम असतील ते आपल्याला सांगत असतात. त्यामुळे त्यांचे पण जे काही मूलभूत प्रॉब्लेम असतील म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत सोसायटी धारकांच्या पण त्या सुद्धा त्यांचं पुरवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितच ताई, आपण सोसायटी धारक असतील, महिला असतील, विद्यार्थ्यांच्या रोजगारांचा प्रश्न असेल की आपण महापालिका सभागृहामध्ये सोसायटी धारकांचा आवाज ठामपणे मांडाल. मी सोसायटी धारकांबद्दल बोलते कारण मी सुद्धा सोसायटीतच राहते. क्या बात आहे, म्हणजे तुम्ही स्थानिक असून सुद्धा हो, मी राहायला सुद्धा सोसायटीमध्ये आहे. हो हो, सोसायटीतच आहे. त्यामुळं सोसायटी धारकांच्या समस्या काय आहेत तुम्हाला माहिती? माहिती. नक्कीच ताई, सोसायटी धारकांच्या समस्या समजून घेऊन आणि महिला, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या न्याय मागण्या आपण सभागृहामध्ये, महापालिकेच्या सभागृहामध्ये मांडाल अशी सदिच्छा आपणास देतो. आणि आपण महाई न्यूजमध्ये संवाद साधण्यासाठी वेळ उपलब्ध केला कारण प्रचाराची प्रचंड गडबड चालू आहे. तर त्या व्यस्त वेळापत्रकामधून आपण वेळ काढून दिला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला या निवडणुकीच्या सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.